Good morning, student. Today we have to discuss new topic, that is geometric construction. In this geometric construction, we have to study construction of a triangle similar to the given triangle. For this, we have to taken to construct a triangle similar to given triangle bearing the given ratio with the sides of the given triangle when vertices are distinct and when one vertex is common. म्हणजे आपल्याला इथं सिमिलर ट्रायंगल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचे आहेत आणि हे कन्स्ट्रक्शन करत असताना दोन सिमिलर ट्रायंगल आपल्याला त्यांच्या साईडचा रेशो दिला जाईल. काही वेळेला दोन व्हर्टायसेस जे आहेत ते वेगवेगळे असतील किंवा त्याच्यामध्ये एक व्हर्टेक्स हा काय असेल त्या ठिकाणी कॉमन असेल. म्हणजे दोन त्रिकोणांचे व्हर्टायसेस वेगवेगळे असणार आहेत आणि एखाद्या दोन त्रिकोणामध्ये कुठला तरी एक बिंदू जो आहे कोणता तरी एक व्हर्टेक्स हा काय असणार आहे कॉमन असणार आहे. Then we have to study construction of a tangent to a circle. In this construction of a tangent to a circle, we have to construct a tangent at a point on the circle by using center of circle and second method without using the center of the circle. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे tangent to a circle हे construction करायचं आहे आणि त्याच्यामध्ये करत असताना एकदा using center of the circle म्हणजे सेंटर ऑफ सर्कलचा वापर करून एकदा करायचा आहे आणि एकदा सेंटर ऑफ सर्कलचा वापर न करता आम्हाला काय करायचं आहे त्या सर्कलला टँजंट त्या ठिकाणी काढायची आहे. देन नेक्स्ट वी हॅव टू स्टडी इन कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू द गिवन सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड द सर्कल. म्हणजे इथं टँजंटला सर्कलला टँजंट ड्रॉन करायचे आहेत खरं कुठून घ्यायचे आहे आउटसाइड द सर्कल म्हणजे जो पॉईंट आहे तो सर्कलच्या बाहेरच्या बाजूला आहे आणि सर्कलच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या बिंदूमधून आपल्याला त्या सर्कलला काय करायचे टँजंट ड्रॉन करायच्या आहेत. हे जे पॉईंट्स आहेत हे आपण वी हॅव टू सी इन द जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. लेट्स रिकॉल इन द प्रिव्हियस स्टँडर्ड यू हॅव लर्न द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी कन्स्ट्रक्शन बघितली होती. त्यातलं पहिलं कन्स्ट्रक्शन होतं टू कन्स्ट्रक्ट अ लाईन पॅरलल टू अ गिवन लाईन अँड पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट आउटसाइड द लाईन. देन वी हॅव टू सी another construction that is to construct the perpendicular bisector of given line segment. Then we have to construct a triangle whose sides are given. त्यानंतर to divide a given line segment into given number of equal parts. Then we have to study to divide a line segment in the given ratio. And last one we have to study here to construct an angle congruent to the given angle. म्हणजे आपण ह्या मागच्या वर्षी ह्या बेसिक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी बघितलेल्या होत्या आणि ह्या बेसिक कन्स्ट्रक्शनचा यूज करून यावर्षी आम्हाला या ठिकाणी जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी शिकायचं आहे. नीड टू ड्रॉ सिमिलर फिगर्स इन जॉग्राफी, आर्किटेक्चर, मशीन ड्रॉइंग एक्सेट्रा. अ ट्रायंगल इज द सिम्पलेस्ट क्लोज्ड फिगर. वी शॅल लर्न हाऊ टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल सिमिलर टू द गिवन ट्रायंगल. म्हणजे आपण याचा वापर जो आहे जॉग्राफीमध्ये असेल, आर्किटेक्चरमध्ये असेल, मशीन ड्रॉइंग करायचं असेल तर या ठिकाणी आपण ह्या सिमिलर फिगर्स या ठिकाणी वापरत असतो. आणि आता आपण बघायचं आहे की टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल टू अ गिवन अ ट्रायंगल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघत असताना कन्स्ट्रक्शन ऑफ अ सिमिलर ट्रायंगल एक दिला असेल त्याच्यावरून दुसरा ट्रायंगल आम्हाला काय करायचं आहे कन्स्ट्रक्ट करायचं आहे. म्हणून फर्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू टेकन कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता सिमिलर ट्रायंगल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सिमिलर ट्रायंगल जर असेल तर आपण हा एक ट्रायंगल काढला. दिस इज अ ट्रायंगल ABC घेतला आणि अनदर ट्रायंगल आपण इथं काढूया. दिस इज अ ट्रायंगल PQR. आता इथं आम्ही सांगितलं की ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय सांगितलं त्या ठिकाणी PQR. म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR असेल तर आम्ही काय सांगतो त्यांची करस्पॉन्डिंग साईड रेशो म्हणजे AB अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी PQ असतो विच इज इक्वल टू BC अपॉन QR असते आणि त्यानंतर AC अपॉन काय असणार आहे त्या ठिकाणी PR. म्हणजे करस्पॉन्डिंग साईड रेशो जे आहेत ते कसे असतात त्या ठिकाणी प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणजे समजा ह्याची व्हॅल्यू आपण 6 घेतली, ह्याची व्हॅल्यू आपण 4 घेतली आणि ह्याची व्हॅल्यू आपण काय घेऊया त्या ठिकाणी 2 घेऊया. ह्याची व्हॅल्यू मी 3 घेतली, ह्याची 2 घेतली आणि ह्याची 1 घेतली तर आपल्याला हा रेशो कसा मिळतोय बघा AB अपॉन PQ. AB हॅविंग व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 6, PQ हॅविंग व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 3 विच इज इक्वल टू BC हॅविंग व्हॅल्यू किती आहे 4 आणि QR हॅविंग व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 2
AC हॅविंग व्हॅल्यू किती आहे 2 आणि PR हॅविंग व्हॅल्यू किती आहे 1. आता इथं आपण काय केलं, वी हॅव टू सबस्टिट्युटेड द व्हॅल्यू. आता डिवाइड करूया. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळालं 2/1 इज इक्वल टू 2/1 इज इक्वल टू 2/1. मीन्स काय झालं या ठिकाणी आम्हाला रेशो जो मिळाला तो काय मिळाला त्या ठिकाणी 2 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2. म्हणजे रेशो जो आहे तो कसा मिळाला आर इन प्रोपोर्शन. म्हणजे जरी त्या ठिकाणी साईड आपण घेतली आहे, ABची साईड ही मोठी दिसते PQपेक्षा, मात्र त्या कशा आहेत त्या ठिकाणी आर इन अ प्रोपोर्शन. म्हणजे टू कन्स्ट्रक्शन ऑफ अ सिमिलर ट्रायंगल ही प्रोपोर्शनॅलिटी प्रॉपर्टी आपण काय करणार आहे त्या ठिकाणी वापरणार आहे. म्हणून टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल सिमिलर टू द गिवन ट्रायंगल सॅटिस्फाईंग द कंडिशन ऑफ गिवन रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग काय सांगणार आहे त्या ठिकाणी साइड्स. द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन द सेम प्रोपोर्शन अँड द करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ दीज ट्रायंगल्स आर काय सांगितले त्या ठिकाणी इक्वल. म्हणजे त्यांचा साईड रेशो हा कशात असणार आहे प्रोपोर्शनमध्ये, मात्र अँगल्स कशा असणार आहेत त्या ठिकाणी इक्वल असणार आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ दीज ट्रायंगल्स आर इक्वल असणार आहे. आणि युझिंग दिस प्रॉपर्टी अ ट्रायंगल विच इज सिमिलर टू द गिवन ट्रायंगल कॅन बी काय करणार आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टेड. आता सिमिलर ट्रायंगल आणि आपला असणारा कॉन्ग्रंट ट्रायंगल यांच्यामध्ये फरक काय आहे. जर आपण इथं घेतलं की कॉन्ग्रंट ट्रायंगल घेतला, म्हणजे आपण इथं सांगितलं ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल PQR म्हटलं तर कॉन्ग्रंट म्हणजे एकसारखे. म्हणजे आम्ही काय सांगणार जेवढी बाजू AB आहे तेवढीच लेंथ काय असणार आहे लेंथ AB विच इज इक्वल टू लेंथ काय म्हणणार तिथं PQ. लेंथ BC जेवढी आहे तेवढीच लेंथ काय असणार आहे QR असणार आहे. आणि लेंथ AC विच इज इक्वल टू लेंथ काय असणार आहे PR असणार आहे. म्हणजे इथं बाजूंची लांबी कशी आहे त्या ठिकाणी सारखीच आहे. जेवढा AB लांबीचा आहे तेवढाच PQ असणार आहे. BCची लांबी जेवढी आहे तेवढीच QRची असणार आहे. ACची असणार आहे तेवढीच PRची असणार आहे. म्हणजे इथं लेंथ कशा झाल्या त्या ठिकाणी सेम झाल्या इक्वल झाल्या. लेंथ इक्वल ह्या कशात असतात त्या ठिकाणी कॉन्ग्रंटमध्ये असतात. मात्र सिमिलर असतील तर साईड काय असतात त्या ठिकाणी प्रोपोर्शनमध्ये असतात. हा बेसिक डिफरन्स आहे. आणि दोघांच्यामध्ये अँगल हे कशा असतात त्या ठिकाणी इक्वलच असतात. म्हणजे इथं आपण अँगल ए कॉन्ग्रंट अँगल P म्हणणार, अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q म्हणणार, अँगल C कॉन्ग्रंट R म्हणणार, इथं अँगल A कॉन्ग्रंट P म्हणणार, अँगल B कॉन्ग्रंट Q म्हणणार, अँगल C कॉन्ग्रंट R म्हणणार. मात्र इथं साईड रेशो काय म्हणणार प्रोपोर्शन कशामध्ये इन सिमिलरमध्ये. आणि कॉन्ग्रंटमध्ये काय म्हणणार त्या ठिकाणी की लेंथ आर काय म्हणणार त्या ठिकाणी इक्वल किंवा साइड्स आर काय येणार त्या ठिकाणी इक्वल येणार आहे. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन सिमिलर ट्रायंगल अँड कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि मग इथं आम्हाला काय बघायचं आहे सिमिलर ट्रायंगल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग आपण एक एक्झाम्पल्स या ठिकाणी घेऊया. एक्झाम्पल आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय घेतला त्या ठिकाणी PQR घेतला. आता ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR घेतला आणि ह्या ट्रायंगल ABC सिमिलर PQR मध्ये आम्हाला काय दिलेलं आहे इन ट्रायंगल घेतला. काय घेतला इन ट्रायंगल ABC AB विच इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AB as to PQ which is equal to 3 as to 2. आणि देन आपल्याला क्वेश्चन विचारला आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. म्हणजे आम्हाला इथं क्वेश्चन काय विचारलं आहे की दोन ट्रायंगल काढायचे आहेत. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय आहे PQR आहे. आणि इन विच ट्रायंगल ABC मध्ये AB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AB एस टू PQ इज इक्वल टू 3 एस टू 2. आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल आपल्याला ABC अँड ट्रायंगल PQR सांगितलं. आता इथं दोन वेगवेगळे ट्रायंगल आहेत. एक ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR आहे. मग अशी सांगितलं होतं जर दोन सिमिलर ट्रायंगल काढायचे असतील आपल्याला तर ह्या कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगलमध्ये दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिले जाणार आहे की प्रत्येकाचा व्हर्टायसेस कसा असणार आहे डिफरंट असणार आहे. ह्याच्यामध्ये व्हर्टायसेस A, B आणि C आहेत आणि हिअर व्हर्टायसेस P, Q अँड काय आहेत त्या ठिकाणी R आहेत. म्हणजे इथं व्हर्टायसेस कसे आहेत त्या ठिकाणी डिफरंट आहेत. आता व्हर्टायसेस डिफरन्स आहेत म्हणजे पहिल्यांदा आम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग साईड रेशो त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता आपण इथं देत असताना पहिल्यांदा आपण एक रफ डायग्राम काढून घेऊया.
तुम्ही प्रत्येक डायग्राम काढत असताना रफ डायग्राम काढणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता इथं आपल्याला काय दिलं आहे, ट्रायंगल ABC दिलेलं आहे. या ठिकाणी आपण काढूया. हा ट्रायंगल आहे, हा A, B आणि काय घेतला, C घेतला. आणि अनदर ट्रायंगल आम्हाला काढायचा आहे. तो कुठला काढायचा आहे, त्या ठिकाणी PQR काढायचा आहे. म्हणून आपण इथं काय घेऊया, रफ डायग्राममध्ये हा P, दिस इज द Q अँड काय घेतला, R. आता ही कसली फिगर आहे आमची, रफ फिगर आहे. म्हणजे इन अ रफ फिगर वी आर टू ड्रॉ फर्स्ट काय केलं, ABC ट्रायंगल आणि अनदर PQR सांगितलं. AB ची व्हॅल्यू किती आहे, 5.4 सेंटीमीटर आहे. BC हॅविंग व्हॅल्यू किती आहे, 4.2 सेंटीमीटर आहे. आणि AC इज इक्वल टू किती आहे, त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर आहे. आता परत काय दिलं आहे, यू आर टू गिव्ह ऑन AB ॲज टू PQ इज इक्वल टू 3:2 दिलेलं आहे. आणि आम्हाला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR काढायचं आहे. आता हिअर काय करणार आहे आपण, वी हॅव टू construct triangle ABC of given measure. म्हणजे आपल्याला गिवन मेजर दिलेलं, ट्रायंगल ABCचे मेजर्स दिलेले आहेत. त्याच्यावरून आम्हाला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC ऑफ अ गिवन मेजर सांगायचं आहे. हेन्स आपल्याला काय सांगितलं आहे, इन गिवन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. when two triangles are similar then काय सांगतो त्या ठिकाणी, their corresponding sides are काय म्हणतो त्या ठिकाणी, proportional मीन्स काय म्हणणार आपण, AB अपॉन काय घेतलं, PQ which is equal to BC upon QR which is equal to AC upon PR. म्हणजे आपण इथं करस्पॉन्डिंग साईड रेशो घेतला आणि हा रेशो किती दिला आहे मला, 3:2 दिलेला आहे. दिस इज इक्वेशन नंबर काय घेऊया आपण, 1 घेऊया. आता आपल्याला काय माहिती आहे, AB आपल्याला माहिती आहे, BC माहिती आहे आणि AC पण आपल्याला काय माहिती आहे. देन फ्रॉम दिस व्हॅल्यू म्हणजे वी हॅव टू काय करणार आहे, कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द काय करणार आहे, PQ असेल, QR असेल किंवा RP आपण काय करणार आहे या ठिकाणी फाइंड आउट करणार. म्हणून आपण इथं लिहूया, हेन्स काय लिहूया या ठिकाणी, AB अपॉन PQ विच इज इक्वल टू 3/2 घेतला. आता AB अपॉन PQ इज इक्वल टू 3/2 घेतलं आहे. हेन्स ABची व्हॅल्यू किती आहे, AB हॅविंग व्हॅल्यू 5.4 आहे. PQची व्हॅल्यू आम्हाला माहिती नाही. हेन्स अपॉन PQ इज इक्वल टू 3/2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. हेन्स काय आलं, 5.4 इंटू 2 विच इज इक्वल टू 3 इंटू काय आलं त्या ठिकाणी, PQ आलं. मग परत घेऊया आपण, 5.4 इंटू 2 हा डिवाइड इंटू आहे, इकडे आल्यावर काय होणार, डिवाइड 3 इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी, PQ. हेन्स 5.4ला 2नं काय करूया आपण, मल्टिप्लाय करूया. मग आमचं काय आलं त्या ठिकाणी, 4 2 किती आलं त्या ठिकाणी, 8 आलं. 5 2 किती आलं त्या ठिकाणी, 10 आलं. म्हणजे 10.8 अपॉन काय आलं, 3 विच इज इक्वल टू PQ. हेन्स 3नं डिवाइड करू, 3 1 3, 3 3 काय आलं त्या ठिकाणी 9, रिमेनिंग 1 कॅरी आउट 8 घेतलं आणि 3 6 18 मीन्स 3.6 सेंटीमीटर विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी, PQ. म्हणजे PQची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी, 3.6 मिळाली. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द काय करूया आता, QR. हेन्स परत लिहू आपण, BC अपॉन QR विच इज इक्वल टू 3/2. म्हणजे हा रेशो घेतला, BC अपॉन QR विच इज इक्वल टू 3/2. आता BC हॅविंग व्हॅल्यू किती आहे, 4.2. हेन्स आपण लिहूया 4.2 अपॉन QR विच इज इक्वल टू 3/2. हेन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 4.2 इंटू 2 इज इक्वल टू 3 इंटू QR. हेन्स 4.2 इंटू 2 हा इंटू आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे, डिवाइड 3 इज इक्वल टू QR. हेन्स यानं मल्टिप्लाय करू, 2 2 4, 4 2 किती आलं, 8.4 अपॉन 3 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी, QR. मग आपण इथं 3नं डिवाइड करू, 3 1 3, 3 2 6 राहिलं, रिमेनिंग 2 राहिलं, कॅरी आउट 4 केलं, 3 8 काय आलं त्या ठिकाणी, 24. म्हणून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू 2.8 सेंटीमीटर
विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी QR मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला QRची व्हॅल्यू किती मिळाली 2.8 सेंटीमीटर मिळालेली आहे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द काय करणार आहे त्या ठिकाणी PR. हेन्स आपण काय लिहूया AC अपॉन PR इज इक्वल टू 3 अपॉन काय आलं 2 आलं. आता AC हॅविंग व्हॅल्यू किती होती आमची त्या ठिकाणी ACची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी 6 अपॉन PR इज इक्वल टू 3 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 2 आलं. हेन्स काय येणार त्या ठिकाणी हेन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 6 इंटू 2 इज इक्वल टू 3 इंटू काय आलं त्या ठिकाणी PR. हेन्स 6 2 12 अपॉन 3 विच इज इक्वल टू PR. 3 1 3 3 4 12 हेन्स 4 सेंटीमीटर विच इज इक्वल टू PR. म्हणजे आम्हाला इथं व्हॅल्यू काय काय मिळाल्या की PRची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर मिळालेली आहे. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाल्या बघा PQ इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. देन काय मिळालं QR विच इज इक्वल टू 2.8 सेंटीमीटर अँड PR विच इज इक्वल टू काय मिळालं 4 सेंटीमीटर. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेत आणि बाय धिस युजिंग धिस व्हॅल्यू वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय करणार आहे त्या ठिकाणी ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ ट्रायंगल ABC. Here AB having the length 5.4 centimeter. Here we have to taken length 5.4 centimeter. This is a AB having length 5.4 centimeter. AB with the 5.4 centimeter. Then BC having the value 4.2 centimeter. Therefore take a distance 4.2 centimeter in compass. Here we have to taken 4.2 distance in compass. Then place a point, steel point on the point B and make a arc. Then AC having value 6 centimeter. Therefore in compass we have to taking a distance 6 centimeter. Then here we have to place a steel point on A and make intersect arc. This intersection point which is a C point, then join this A point and C point. Here we have to join AC. Then here we have to join the point AB. Means this AB having the length 5.4 centimeter, this BC having 4.2 centimeter and this AC having the 6 centimeter. In this way we have to first construct triangle ABC. Then here we have to construct another triangle, that is triangle PQR. In this triangle PQR, first we have to draw length PQ having length 3.6 centimeter. This is a PQ having length 3.6 centimeter. Then RQ which is 2.8 centimeter. Take a distance 2.8 centimeter in compass. This distance 2.8. Place steel point on Q and make arc. Then PR having distance 4 centimeter. This distance we have to taken in the compass. Place some steel point on the point P and intersect this arc. Intersection point which is a R. Then we have to join here RQ and here we have to join PR. That is this RQ having the length 2.8 centimeter and this PR having length
4 centimeter. In this way we have to construct similar triangle ABC, similar triangle PQR. Example, that is काय घेऊया, triangle AMT, similar triangle AHE. In a triangle AMT, AM is equal to 6.3 centimeter, angle TAM which is equal to 50 degree, AT is equal to 5.6 centimeter, AM upon AH is equal to 7/5. Construct triangle AHE. नेक्स्ट एक्झाम्पल आम्हाला काय दिलं होतं इथं की ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल काय दिलं आहे त्या ठिकाणी ट्रायंगल AHE, ट्रायंगल AMT, AM is equal to 6.3 centimeter, angle TAM is equal to 50 degree, AT is equal to 5.6 centimeter, AM upon AH which is equal to 7/5 दिले आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल AH. आता इथं जर बघितलं मगाशी कसे होते, दोन ट्रायंगलचे व्हर्टायसेस डिफरंट होते, तर AB आणि C व्हर्टायसेस होते, PQR हे व्हर्टायसेस डिफरन्स होते. मात्र इन धिस ट्रायंगल जर बघितलं की एक व्हर्टायसेस कसा आहे, कॉमन आहे. हा दिस इज A घेतलाय आणि हा A, दिस इज अ कॉमन व्हर्टायसेस आहे. आता ट्रायंगल AMT सिमिलर ट्रायंगल AH आहे, मात्र दोघांच्याच व्हर्टायसेस कसं आहे, कॉमन आहे. म्हणजे इथं आपल्याला जी डायग्राम मिळणार आहे ती कशी मिळणार आहे, एक दोघांच्यात सिंगल कॉमन पॉईंट आपल्याला मिळणार आहे. आता इथं अजून एक आपल्याला ऑब्झर्व करायला मिळेल की आपल्याला हा जो दिलेला रेशो आहे, रेशो कुठला दिलेला आहे त्या ठिकाणी AM अपॉन काय दिला आहे त्या ठिकाणी AH, हा रेशो आम्हाला दिलेला आहे. AM अपॉन काय दिला आहे त्या ठिकाणी AH किती दिला आहे, विच इज इक्वल टू 7 अपॉन काय दिला आहे त्या ठिकाणी 5. म्हणजे हा ट्रायंगल AMT मधला AMची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे आणि AHची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 5 आहे. म्हणजे ह्या ट्रायंगल AMT मध्ये हा आपला ट्रायंगल AHची काय होणार आहे त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे जर इथं रेशो कुठला मोठा आहे तो बघायचा आणि जर हा खाली जर रेशो मोठा असता तर हा ट्रायंगल काय आला असता, मोठा आला असता, तो हा छोटा आला असता. आता हा ट्रायंगल काय आहे, मोठा आहे आणि हा काय आहे त्या ठिकाणी छोटा आहे. आता त्याची डायग्राम जर आपल्याला काढायची झाली तर आम्ही कशी काढणार बघा, आपण या ठिकाणी डायग्राम काढून बघूया की आम्हाला काय सांगितले त्या ठिकाणी 7 अपॉन काय सांगितले त्या ठिकाणी 5. म्हणजे आता इथं घेत असताना जो आम्हाला ट्रायंगल मिळणार आहे तो काय मिळणार, जो पहिला आहे तो पहिला ट्रायंगल म्हणजे कुठला आपला ट्रायंगल AMT. इथं आपण रफ डायग्राम काढूया. हा ट्रायंगल घेऊया, ट्रायंगल A घेऊया आपण, कळतंय. हा ट्रायंगल काय घेतला M आणि हा धिस इज काय घेऊया T. म्हणजे AMT हा काय घेतला, हा धिस इज अ ट्रायंगल आणि दुसरा AH येणार आहे. आता इथे रेशो काय आहे, 7/5 आहे. आता 7/5 म्हणजे हा AMच्या पण 7 भाग करणार आहे, बरोबर आहे. आणि 7व्या भागामधला हा 5वा भाग जिथं आपल्याला दिसतोय, हा 5वा भाग दिसतोय, त्या 5व्या भागाचा आम्हाला कोण येणार आहे पॉईंट त्या ठिकाणी, H पॉईंट इथे येणार आहे. आणि आम्हाला हा जो मिळणार आहे तो हा दुसरा ट्रायंगल, म्हणजे हा ट्रायंगल कुठला मिळाला आपल्याला इथं, हा AH आणि इथं काय मिळणार आहे त्या ठिकाणी E. कळते काय बघा, हा AMT सिमिलर ट्रायंगल AH घ्यायचा आहे. हा AMT घेतला तो 7/5 आहे, AMचा रेशो मोठा आहे म्हणून इथं काय आलं, हा ट्रायंगल मोठा आहे झाला आणि 5 छोटा आहे म्हणून त्याला काय घेतलं, आतल्या बाजूला आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. कळते. म्हणजे रेशो जो मोठा असतोय तो पहिला ट्रायंगल येणार आणि कमी जो आहे तो त्याच्या आतल्या बाजूने येणार आहे. आता हे कन्स्ट्रक्शनच करून आपण बघूया म्हणजे तुम्हाला आणि पटकन त्या ठिकाणी समजून जाईल. आता कन्स्ट्रक्शन करायचं झालं तर आम्हाला पहिल्यांदा काय घेतलं पाहिजे, AMची व्हॅल्यू घ्यायची. AM किती घेतला आहे, 6.3 सेंटीमीटर. इथं आपण घेऊया. AM विच इज इक्वल टू काय घ्यायचं आहे, 6.3 सेंटीमीटर. दिस इज अ AM विच इज इक्वल टू 6.3 सेंटीमीटर.
देन काय सांगितलं आहे, अँगल TAM इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे आता TAMचं मेजर किती सांगितले आम्हाला त्या ठिकाणी 50 डिग्री सांगितले. मग आपण काय घेऊया, प्रोट्रॅक्टर घेऊया. हा प्रोट्रॅक्टर इथं लावला आपण इन दिस वे. आपल्याला काय घ्यायचं, TAM बरोबर किती घ्यायचं, 50 डिग्री. दिस इज अ 50 डिग्री. म्हणजे आपण इथं हा ड्रॉन केला. TAM विच इज इक्वल टू काय घेतला तिथं, 50 डिग्री घेतला. आता TAM 50 डिग्री घेतल्यानंतर आम्हाला परत काय सांगितलं आहे, AT इज इक्वल टू किती सांगितलं आहे त्या ठिकाणी, 5.6 सेंटीमीटर. ATची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 5.6 सेंटीमीटर. AT इज इक्वल टू काय घेतलं, 5.6 सेंटीमीटर. इथं स्टील पॉईंट ठेवूया आपण आणि इथं आपण आर्क करून घेऊया. आर्क घेतली तर हिअर वी हॅव गेट द पॉईंट काय मिळाला त्या ठिकाणी, T मिळाला. आणि AT हॅविंग व्हॅल्यू किती मिळाली, 5.6 सेंटीमीटर. आता परत काय करूया, आपण जॉईन करून घेऊया दिस T पॉईंट आणि M पॉईंट. T पॉईंट आणि M पॉईंट काय केलं, जॉईन केलं. आता हे जॉईन केल्यानंतर आम्हाला दुसरा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कुठला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे, AHE. ह्याच्यामध्ये A हा व्हर्टेक्स कॉमन आहे. आता हे करायचं असेल तर आपण काय करायचं, खालच्या बाजूला एक तुम्हाला कितीही मेजरचा पाहिजे असणारा इथं एक अँगल काढून घ्यायचा. दिसते काय बघा. आता इथं मी काय घेतलं, हा मी 30 डिग्रीचा घेते हा इथं, आणि मी इथं पट्टीच्या साईनं जोडून घेते. हा काय केला, 30 अँगल मी या ठिकाणी काढले. आता आपल्याला काय सांगितलंय, AM अपॉन AH. AMची व्हॅल्यू किती सांगितली, AM अपॉन AH रेशो काय आहे, 7/5. म्हणजे पहिल्यांदा मी काय घेणार, हा 7 जो आहे तेवढे त्या ठिकाणी ह्या खाली जो काढलेली रेषा आहे त्या खालच्या रेषेला वाटल्यास आपण नाव देऊ AY देऊया. आणि हे AYचे किती पार्ट्स करायचे, 7 पार्ट्स करायचे. टेक अ स्मॉल डिस्टन्स इन युअर कंपास आणि मेक 7 पार्ट्स. 1 2 3 4 5 6 and 7. आपण काय केले, इथं 7 पार्ट्स केले. यांना नावं देऊ आपण. दिस इज A1, A2, A3, A4, A5, A6, A7. दीज आर द 7 पॉईंट्स घेतले. आता काय करायचं की आपण या ठिकाणी पहिल्यांदा 7 पॉईंट आणि M पॉईंट काय करायचा, जोडून घ्यायचं. वी हॅव टू जॉईन दिस पॉईंट A7 आणि M पॉईंट. फर्स्ट वी हॅव टू जॉईन काय केला, धिस M पॉईंट आणि धिस A7 पॉईंट. आता आम्हाला काय करायचं आहे, वी हॅव टू ड्रॉ सिमिलर ट्रायंगलची सिमिलर अँगलची जी प्रॉपर्टी आहे ती इथं यूज करायची. म्हणजे आता आम्हाला हा रेशो 7/5 पाहिजे. म्हणून इथं A7 जो आहे म्हणजे इथं आमचा अँगल M A7 आणि A तयार झाला. आता इथला आपण मेजर घ्यायचं आहे. इथं एक छोटासा आर्क तयार करा अशा पद्धतीने. काय आलं, A7 वर काय ठेवायचं, कंपास टोक इथं घेतलं. स्टील पॉईंट आपण काय ठेवायचा, A7 पॉईंटवर आणि असे आर्क मारून घे. तेच सेम डिस्टन्स घ्यायचं. आता इथं किती घेतले, 5 घेतले म्हणून 5 वर ठेवायचं आणि आपण परत इथं ह्या रेषेवरून एक आर्क मारून घ्यायचं. आर्क मारून घेतला. कळलं. आता काय करायचं, ह्या दोघांच्या मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढं इथं डिस्टन्स घ्यायचं. ह्या याच्यावर कंपास स्टील पॉईंट ठेवला, एवढं डिस्टन्स मी कंपासमध्ये ठेवलं. दिसते का बघा. हे असं आपण काय ठेवायचं आहे, कंपासमध्ये हे डिस्टन्स म्हणजे सिमिलर अँगल आपल्याला काढायचं आहे. देन वी हॅव टेकन दिस स्टील पॉईंट इन दिस हिअर अँड मेक अ आर्क. इथं आपण काय केली, आर्क मारून घेतली. आता आर्क मारून घेतल्यानंतर काय झालं, जेवढं मेजर M A7 आणि Aचं आहे तेवढंच मेजर आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. कुणाचं बघा, इथं घेतला. हा पण इथं जो घेतलेला पॉईंट आपल्याला मिळाला आहे
तो एच पॉईंट आहे. म्हणजे आम्ही सांगणार MA7 आणि एचं जेवढं मेजर आहे, जेवढा मापाचा अँगल आहे तेवढ्याच मापाचा कोण कुणाचा असणार आहे, तर इथं असणाऱ्या HA5 आणि एचा. म्हणजे हे दोन अँगल कसे झाले त्या ठिकाणी सेम. आता सेम हीच प्रोसिजर आपल्याला इथं वर पण करायची. आता इथं वर प्रोसिजर करत असताना आपण काय घेतलं, परत वी हॅव टू टेकन काय करणार आहे त्या ठिकाणी स्टील पॉईंट ऑन द पॉईंट एमवर ठेवायचा. कंपासमध्ये सम डिस्टन्स घ्यायचं आणि अशी एक आर्क काढून घ्यायचं. वी हॅव टू ड्रॉ काय केले त्या ठिकाणी आर्क. सेम डिस्टन्स वी हॅव टू टेकन स्टील पॉईंट ऑन पॉईंट कशावर ठेवायचा, एचवर. आणि एचवर पॉईंटवर ठेवून परत आपण काय करायचं, एक आर्क ड्रॉ करायची. ही ड्रॉ. परत काय करायचं, स्टील पॉईंट इथे घ्यायचा. हे डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं इतकं. दिस डिस्टन्स वी हॅव टेकन इन अ कंपास. आणि मग हेच सेम डिस्टन्स हा मगाशी काढलेला आर्क आहे त्याच्यावर स्टील पॉईंट ठेवणार आणि याला इंटरसेक्ट होणारा अनादर आर्क काय करायचा, ड्रॉन करायचा. आता हा ड्रॉन केल्यानंतर परत काय करायचं, ह्या पॉईंट एचमधनं आपल्याला ह्या इंटरसेक्शन पॉईंटवरनं एक काय करायची लाईन या ठिकाणी ड्रॉन करायची. दिस इज अ लाईन आपण काय केली, ड्रॉन केली. आणि हा जो पॉईंट मिळाला तो पॉईंट कुठला मिळाला आपल्याला, अनादर ट्रायंगल AHE. म्हणजे दिस इज अ पॉईंट काय झाला, E मिळाला. म्हणजे इन धिस वे वी हॅव टू ड्रॉ काय केला, ट्रायंगल AMT आणि अनादर ट्रायंगल AHE. अशा पद्धतीनं वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय केलं त्या ठिकाणी ट्रायंगल AMT. सिमिलर ट्रायंगल काय केलं, AHE. म्हणजे इथं रेशो 7/5 आहे म्हणून इथं आपण 7 पार्ट्स केले आणि म्हणून हा ट्रायंगल मोठा आला आणि हा ट्रायंगल काय आला, छोटा आला. इन दिस वे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय केलं त्या ठिकाणी ट्रायंगल AMT. सिमिलर ट्रायंगल काय केलं त्या ठिकाणी AHE.